गुड नमस्कार. आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे. आदर्श शिक्षक सगळे आपल्या शाळेत असावेत, पालक सुद्धा आदर्श असावेत, मुलं सुद्धा आदर्श असावेत. मग आपल्या कार्यशाळा नेहमी पाहिजे, परंतु आपण व्यायाम करत नाही, गोड खातो, काही करत नाही, सगळं माहीत असतं पण काही करत नाही. त्यासाठी कार्यशाळा बघून लोकांचं थोडं माइंड हे करायचं असतं. आता मी सरांना सांगितलेलं आहे आपल्या इथून पुढच्या स्ट्रॅटेजी कशा असते. हे जे मी तुम्हाला ध्येयसिद्धीचं जे प्रोग्राम सांगितलं, नॉलेज, ॲटिट्यूड, कौशल्य, हे सगळं मी आत्मसात केले ह्या गोष्टी सुद्धा, आणि ते लिहून ठेवले. त्याप्रमाणे मी काम करत असतो. तर आजच्या विषयाबाबतीत तुम्हाला मी बोलतो. मला आपल्या स्कूलचे शिक्षक हे आदर्श शिक्षक हवेत. सगळेच त्यांनी आदर्श शिक्षकासारखं वागावं. आदर्श शिक्षकाच्या काही संकल्पना असतात, त्या तुम्ही अभ्यास कराव्यात. मला सगळ्यात प्रथम सांगायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला जे म्हणलं ना, कार्यशाळा म्हणजे मोटिवेशनल स्पीकर असतात, त्याप्रमाणे मी काही एवढा मोठा वक्ता नाही. परंतु आपली शाळा आहे, आपल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकापासून घडणारे विद्यार्थी हा कसा असावा याच्याबद्दल माझी काही मतं आहेत. आपण शाळेत येतो, आपण विद्यार्थ्यांना घडवतो, आपण विद्यार्थ्यांचे, पालकांचे, त्याचबरोबर समाजाचे पण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे जर शिक्षक खूप चांगल्या प्रकारे घडवत असतील त्या मुलांना, तर ऑटोमॅटिकली विद्यार्थी घडणार. त्यामुळे आपण शाळेत शिक्षक खूप चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी तळमळ माझ्यात आहे. चांगले शिक्षक घडवण्याची तळमळ आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी मला शिक्षक घडवले पाहिजेत, आणि शिक्षक घडवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे वारंवार. मी नाही, बाहेरून दिलं पाहिजे. बाहेरून सुद्धा आता तुम्हाला ट्रेनिंग द्यायला लोक येतील लवकरच. तुम्ही हुशार आहातच, परंतु मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, तुम्हाला सगळं माहित आहे. पण आपल्याला माहित आहे व्यायाम केल्यानंतर तब्येत चांगली राहते, पण व्यायाम आपण करत नाही. आपल्याला माहित आहे कोणता व्यायाम करायचा, योगा काय करायचं, काय करायचं, पण आपण करत नाही. त्यासाठी तुम्हाला क्लास लावला योगाचा की 1 महिनाभर तुम्ही छान व्यायाम करता, परत विसरून जातो. तसे तुम्हाला वारंवार आता ट्रेनिंग दिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही वारंवार चांगल्या प्रकारे करू शकता. सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे, शिक्षक हा नेहमी भावनाप्रधान असावा. शिक्षक मुलांची दुसरी आई असते. मुलांच्या बद्दल शिक्षकांचं हेल्पिंग नेचर असावं. आपण मनुष्य आहोत. आपण जर हेल्पिंग नेचर नाही ठेवलं, मशीन सारखं नाही वागायचं, एकसारखे नियम सगळ्या विद्यार्थ्यांना लावले नाही पाहिजेत. त्याप्रमाणे तुम्ही भावनाप्रधान आहात, म्हणजे तुम्ही पाहुणी घेऊन त्या मुलाशी वागलं पाहिजे. दुसरा विषय क्लासमधला. तुम्ही ज्यावेळेला एंट्री करत असता स्कूलमध्ये, क्लासमध्ये एंट्री करत असता, त्यावेळेला तुमचा चेहरा सुद्धा मुलं पाहत असतात. चेहरा एकदम स्माइली पाहिजे, फ्रेश चेहरा पाहिजे. क्लासमध्ये एंट्री करताना तुम्ही घरातून काही टेन्शन घेऊन येऊन क्लासमध्ये एंट्री नाही केली पाहिजे. एकदम स्माइली चेहरा असावा. हे जे मी तुम्हाला जे आज बोलतोय, त्याचे तुमचे पॉइंट्स निर्माण होणार आहेत. त्याचा सगळ्यांचा आम्ही अभ्यास करणार आहे. त्याचा आमचा सर्वे असणार आहे तुमचा त्या बाबतीतला. प्रत्येक क्लासमध्ये एंट्री झाल्यानंतर तुम्ही कसं शिकवावं हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे. परंतु मी काही अभ्यास केला, त्याच्यानुसार क्लासमध्ये गेल्या पहिल्यांदा होमवर्क केला का मुलं सगळी डिस्टर्ब होते. ज्यांनी केला नसेल त्यांचा मूड शिकण्याचा पूर्ण जातो. त्यासाठी तुम्ही शिकवायला सुरुवात करून नंतर वेळात वेळ काढून तुम्ही तो विषय घ्यावा. नेहमी तुम्हाला मी पूर्वी 5 गोष्टी शिकवल्या, त्यात नॉलेजचा भाग शिकवला होता. तर तुम्ही ज्या विषयात अभ्यास शिकवता त्या विषयाचं तुम्हाला एवढं नॉलेज पाहिजे की आम्ही सुद्धा तुमच्या त्या नॉलेजच्या टेस्ट घेणार आहोत काही दिवसांनी. एवढ्या प्रमाणात तुम्हाला नॉलेज तुम्ही मिळवलं पाहिजे. अवांतर वाचन करून त्या विषयाचं तुम्ही नॉलेज मिळवून परफेक्ट टीचर झाला पाहिजे. मुलं तर वेगवेगळी शाळेत वागत असतात वेगवेगळ्या प्रकारे. त्यांना छोटी मोठी शिक्षा दिली पाहिजे का तर द्या, परंतु फिजिकली शिक्षा नाही दिली पाहिजे. त्यांना कधी काठीने मारलं नाही पाहिजे, हाताने मारलं नाही पाहिजे. त्यांना शिक्षा देताना नेहमी एक वेळ होमवर्क नाही केला
तर 2 वेळ होमवर्क करायला हवा, 3 वेळ होमवर्क करायला हवा. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे नियमावली बनवा, त्याचा तुम्ही चार्ट बनवा. कुणी काय केल्यानंतर काय शिक्षा द्यायची त्याला. 1 वेळ होमवर्क नाही केला तर 3 वेळा होमवर्क करायला लावायचा, 5 वेळा होमवर्क करायला लावायचा. परंतु तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले, शिक्षक हा भावनाप्रधान असावा. काठीने मारणारा शिक्षक भावनाप्रधान नसतो, हाताने मारणारा शिक्षक, रागवणारा शिक्षक भावनाप्रधान असू शकत नाही. मुलांना तुम्ही रागवता म्हणजे कसं आहे, मी इथून सांगतो बरोबर आहे, परंतु मनुष्य प्राण्यांचं मन असं असतं, कधी कधी राग येतो प्रत्येकाला. मला माहित आहे, तुम्ही रागवा मुलांना, परंतु कधी रागवला तर त्याला नंतर तेवढ्या ठराविक वेळानंतर तेवढ्याच प्रेमानं जवळ घेऊन त्याला तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. नुसतं रागवलं म्हणजे कायमच त्याच्यावर रागवू नका. सर्वात महत्वाची गोष्ट आयुष्यातली, मुलांना कधी खराब बोलू नका. खराब म्हणजे नावाने, वेगळ्या नावाने त्याला हाक मारू नका. आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतं. मला माझ्या वर्गातले आठवतात मुलांना, पूर्वी जरा जास्त लोकांची शिक्षकांची सवय होती. म्हणजे एखादा म्हटलं असतं की माट्या, असे वेगवेगळ्या प्रकारे हाका मारायच्या, वेगवेगळ्या प्रकारे शब्द त्याला उच्चारायचे. ते जर आमच्या गावात माझे क्लासमेटची नाव आहेत, ते शिक्षकांनी जी नावं घेतली त्यांना अजून 50 वर्षे झाली तर त्यांना माट्याच म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे वेगळ्या नावाने कधी सुद्धा मुलांना तुम्ही हाक नाही मारली पाहिजे, वेगळं काही नाही केलं पाहिजे. त्या मुलाचा न्यूनगंड तयार होऊन आयुष्याची बर्बादी झाली काही काही मुलांची शिक्षकाच्या. त्याला तुम्हाला काय वाटत नाही, ते रेग्युलर वाटतं, आपण सहज हाक मारले रेग्युलर वाटतं. तसं नाही केलं पाहिजे. आपल्याला रेग्युलर वाटतं, पण त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मुले टीचरांना नेहमी फॉलो करत असतात. त्यांच्या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी रोल मॉडेल असतो. तुम्ही जसं वागता, तुमचं जसं वागणं आहे ते ऑब्झर्व करत असतात, ते पाहूनच मुलं वागत असतात. तुम्ही केस सोडून यायला लागला स्कूलमध्ये, नखं वाढवून यायला लागला, नेल पेंट लावून यायला लागला, ज्वेलरी एक्स्ट्रा घालायला लागला, तर तशाच मुली करतात. मुलं तशीच करणार. तुम्ही वेगळ्या प्रकारची स्टाईल केली की मुले ऑब्झर्व करत असतात मुलं. त्यामुळं आपलं वागणं नेहमी सभ्य असावं. शिक्षकांनी बुद्धिमत्तेत प्रगल्भता दाखवावी, दिसण्यात नाही. असे वेगवेगळे ज्वेलरी घालून, वेगवेगळे ड्रेस घालून हे आपलं काम नाही. आपलं काम इथं शिक्षकाचं बुद्धीची प्रगल्भता दाखवण्याचं काम आहे. शिक्षक मुलांचे गुरु असतात. नेहमी मुलांना गुरुबद्दल आकर्षण निर्माण झालं पाहिजे. म्हणजे मुलांच्यात आणि शिक्षकात गुरुत्वाकर्षण पाहिजे. गुरुत्वाकर्षण पाहिजे म्हणजे काय, विद्यार्थी नेहमी तुमच्या जवळ आला पाहिजे. तुम्ही दिसला की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणला पाहिजे. नाहीतर तुम्ही गावातून चाललाय फिरायला, रस्त्याने जाताना तुम्ही दिसला की मुलगा पोळातून दुसऱ्या पोळून जाणार, असं कधी नाही झालं पाहिजे. असं तुमचं नेचर पाहिजे. असं गुरुत्वाकर्षण तुमच्याबद्दल मुलांना पाहिजे. म्हणजे त्याशिवाय तुम्ही शिकवलेलं मुलांना समजणारच नाही. शिक्षक नेहमी क्रिएटिव्ह असावेत. क्रिएटिव्ह असावेत म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे, मी पहिल्यांदा उदाहरण, व्यायाम केल्यावर तब्येत चांगली हे माहित आहे, परंतु तुम्ही व्यायाम करत नाही, तुम्ही त्याचा अभ्यासच करत नाही. तुम्हाला चॅप्टर 1 माहित आहे, चॅप्टर 2 माहित आहे, चॅप्टर 3 माहित आहे शिकवायचं, परंतु त्याच्या अवांतर वाचन करून त्याच्यात तुम्ही करता ते. तेव्हा त्याबद्दल आज 5 सांगा, उद्या 5 सांगा, परवा 4 सांगा, असे दररोज चांगले नियम त्यांना सांगा. तुम्ही जे शिकवाल तेच ते वागणार, तसंच वागणार. आई वडिलांचं मुलं ऐकत नाहीत हे तुम्हालाही माहित आहे, मी सांगायची गरज नाही. मुलांना मगाशीपासून जे सांगते तेच मी सांगते. हेल्पिंग नेचर मुलांच्या बद्दल आणि सपोर्टिव्ह नेचर असावं शिक्षकांचं. आपण ज्यावेळेला शिकवत असतो त्यावेळेला मुलांना शिकण्यात इंटरेस्ट आला पाहिजे. इंटरेस्ट कधी येईल, आपण त्या पद्धतीचा अभ्यास करून जास्तीत जास्त त्या विषयाचं नॉलेज घेऊन जर शिकवलं तरच मुलांना इंटरेस्ट येईल. त्यासाठी टीचिंग मेथड
लेक्चर मेथड आणि फक्त टेलिंग मेथड वापरली नाही पाहिजे. टेलिंग मेथड म्हणजे काय? तुम्ही शिकवताय, मुलं ऐकतायत, टीचर बोलतायत, मुलं ऐकतात, टीचर बोलतायत, मुलं झोपली, याला म्हणायचं लेक्चर मेथड. काय तुमची असेल ती मेथड म्हणा. तर तसं नाही झालं पाहिजे. टू वे कम्युनिकेशन पाहिजे मुलांचं तुमचं नेहमी. शिकवत असताना मुलांना अधूनमधून प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही एकसारखं जर त्यांना शिकवत राहिला आणि तुमचा संपवायचा प्रयत्न केला विषय तुम्ही आणि तुमचा सिलेबस संपवायचा प्रयत्नात एकसारखं ज्यावेळेला तुम्ही शिकवाल त्यावेळेला तुमचं टू वे कम्युनिकेशन कडे लक्ष नसणार, मुलं झोपलेली असणार तरी तुम्ही शिकवत असणार. अशा पद्धतीनं लेक्चर नाही झालं पाहिजे. आपलं लेक्चर थोडं नाटक स्वरूपात पाहिजे, म्हणजे ऍक्शन करून शिकवलं पाहिजे. एकसारखं बोलणं मुलं कंटाळतात. तुम्ही ऍक्शन करून मुलांना शिकवलं पाहिजे. चेहऱ्याच्या एक्सप्रेशन चेंज केलं पाहिजे, बदलल्या पाहिजे. तुम्ही एकटाच असता तिथे, दुसरं मुलं आणि तुम्ही असता. तुम्ही कसे चेहरे केले तर कोण बघायला नसतं बाहेरचं. आणि मुलांना काय वाटत नसतं शिक्षकांनी कसे चेहरे, ते त्यांच्या लक्षात राहतात. असे चेहरा करून शिकवलेलं ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही ते एक्सप्रेशन करून शिकवलेलं. त्यामुळे काय काळजी करू नका, समाज काय बघत नसतो आपल्याला. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा नाटक रूपी शिकवायचं, नाटकासारखं. पिक्चर मध्ये सुद्धा पुढे मग काम मिळेल सारखं सारखं शिकवण्याचं. कधी कधी मुलांना तुम्ही ज्यावेळेला शिकवत असता त्यावेळेला कधी कधी मुलांना सुद्धा तुम्ही पुढे येऊन शिकवायला लावलं पाहिजे. तुम्ही असता करत असाल आता, मी नाही म्हणत नाही, परंतु त्याची तुमच्याकडे नियमावली नसेल, त्याची तुम्ही नियमावली बनवली पाहिजे. मुलांनी कोण वारी शिकवायचं, कोणत्या ग्रुपनं कधी शिकवायचं, त्याची तुमचा चार्ट पाहिजे. आणि त्या दिवशी त्या मुलांनी समोर येऊन वर्गातल्या मुलांनी शिकवलं पाहिजे. एखादा टॉपिक दिला पाहिजे त्या मुलांना. तो टॉपिक जर त्या मुलांनी शिकवला तर आयुष्यभर तो तुम्ही शिकवल्यापेक्षा त्यांनी शिकवलेला टॉपिक त्याच्या आयुष्यभर विसरणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही शिकवलं पाहिजे. मी म्हणतो शिकवलं पाहिजे, पण त्याचा चार्ट बनवलं पाहिजे. मी ज्या गोष्टी सांगतोय हे चार्ट मध्ये आल्या पाहिजेत सगळ्या. तुम्ही त्यांचा चार्ट बनवून त्याचा तो फिक्स वार किंवा दिवस किंवा महिन्यातला कुठली तर तारीख त्या दिवशी मुलांनी शिकवायचं, हा टॉपिक शिकवायचा, असं चार्ट बनवून त्यांना मुलांना शिकवायला लावलं पाहिजे. कधी कधी मुलांचे ग्रुप करा तुम्ही शिकवायचे. एका ग्रुपनं दुसऱ्या ग्रुपला प्रश्न विचारायचे, दुसऱ्या ग्रुपने एका ग्रुपला, म्हणजे डिबेट म्हणतो ना आपण, त्या टाईप जर शिकवलं मुलांनी, जर प्रश्न उत्तर त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊन जर तुम्ही त्या पद्धतीने शिकवलं कधी एखादा विषय एखादा चॅप्टर शिकवून बघा, मुलं आयुष्यभर विसरणार नाही. लेक्चर चालू करण्यापूर्वी कालचं जे लेक्चर झालं त्याच्याबद्दल 1-2-3 मिनिटं प्रश्न विचारा, म्हणजे थोडी उजळणी होईल तुमची. मी आता विचारलं मागच्या याच्या काय सांगितलंय, कोणी 1-2 हात वरती केले लक्षात आले त्यांच्या, पण ते आलं पाहिजे होतं. मागच्या मी काय बोललो तसं मुलं विसरून जाणार हो. तुम्ही आज जर नाही विचारलं कालचे आणि आज थोडी 5 मिनिटाची उजळणी केली तर 100% त्यांच्यात थोडं शिकवलेल्या थोडा परिणाम. चार्ट तयार करा, फॉर्म्युला करा, कोणत्या दिवशी कोणत्या टेस्ट घ्यायच्या त्याचं वर्षाचं नियोजन पाहिजे तुमचं. 1 वर्षाचं टेस्टचं नियोजन पाहिजे. मी जे हे तुम्हाला सांगतोय, मी हे सरांच्याकडून सगळे चार्ट मागून घेणार आहे लवकरच. पुन्हा मी जे पॉईंट सांगतोय त्या पॉईंटचे मी चार्ट मागून घेणार आहे. मी नुसतं इथं बोलायला नाही आलो. मी जे सांगतोय माझ्या मनातलं काय आहे मी सरांच्याकडून मागून घेणार आहे. कुणाचे चार्ट टेस्टचे कसे आहेत मला द्या, मी त्याला टाइम देणार आहे. म्हणजे उद्या नाही, 6 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, म्हणजे जूनच्या वेळेला तर मी जे हे सांगतोय ह्याचं मी सगळ्या फाईल मागवणार आहे, त्याला चेक करणार आहे. टेस्ट तुम्ही किती घेणार आहे हे सुद्धा मला आधी वर्षाचं नियोजन पाहिजे. तुम्हाला मी हॅबिट्स सांगितलं. हॅबिट्स मागच्या मी ह्या गोष्टी मला बोलायच्या होत्या म्हणून आधी मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या. तिचा तुम्ही सराव केला नाही मला माहित नाही. हॅबिट्स मध्ये सवय असतात ना, मी ते तुम्हाला सवय सांगतोय. अक्षर सुंदर काढायची सवय लावा बोर्डवरती. जर नसेल अक्षर तर ती पाटी घेऊन त्याच्यावरती असं स्केच करून तुम्ही शिका. काही अवघड नाही अक्षर सुंदर काढायचं, सवय लावून घ्या. अक्षर सुंदर नसू द्या
तुम्ही सवय लावली तर नक्की तुमचं होईल अक्षर सुंदर. अक्षर सुंदर कसं काढायचं युट्यूबला व्हिडिओ पहा. शिक्षकाचं अक्षर मोत्यासारखंच पाहिजे हे सांगतोय. म्हणजे मी 2 वर्षानंतर तरी प्रत्येकाची मी अक्षराची नक्की टेस्ट घेणार, एवढं लक्षात ठेवा. मी सांगतोय त्याच्या सगळ्या गोष्टीचं फॉलो होणार आहे पुढे. अक्षर सुंदर काढलं मुलांना स्पष्ट दिसेल आणि तोंडी शिकवण्यापेक्षा लिहून शिकवलेलं सुद्धा जास्त इफेक्टिव्ह असते, त्यांच्या लक्षात जास्त राहतं. काही शिक्षक आता तुम्हाला भरपूर नॉलेज आहे, परंतु मी शिक्षकी पेशेत नाही, मी बीएड वगैरे काही केलं नाही, परंतु मी अभ्यास खूप केला. मी जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या ही जी आता मी तुम्हाला सांगतोय याच्यावर कमीत कमी माझा 200 ते 250 तास अभ्यास झाला असेल. काय एवढं मी आज लिखाण आणि वाचन आणि ऐकणं असते सगळं, म्हणजे खूप अभ्यास करतो मी. बीएड वगैरे नाही केलं, याच्यापेक्षा तुमच्याकडे सुपिरियर क्वालिटी आणि सुपिरियर पण असेल मला 100% माहित आहे. पण तुम्हाला जेवढं नॉलेज आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे शिक्षक शिकवताना डायग्राम काढतात, चित्र काढतात आणि नंतर शिकवायला सुरुवात करतात, ते एकदम चुकीचं आहे. काढत शिकवलं पाहिजे. डायग्राम सुरुवात करत करत त्यांना शिकवलं पाहिजे. डायग्राम पूर्ण काढून चित्र पूर्ण काढून नंतर शिकवणं चुकीचं आहे. मुलांना काही कळत नाही, लक्षात येणार नाही. 100% कळेल हुशार मुलांना. मी सर्व मुलांना कळण्यासाठी सांगतो. प्री प्रायमरीच्या शिक्षकांसाठी स्पेशली सांगतोय. लहान मुलं असतील, नुकतीच इंग्लिश बोलायला लागलेले असतील, आपल्याला मुलांना पण आलं पाहिजे, आपल्या शाळेचं पण नाव झालं पाहिजे. त्यामुळं त्यासाठी इंग्लिशची 2 वाक्य दररोज मुलांना घरी बोलायला दिली पाहिजे. नर्सरी ज्युनियर केजीतल्या मुलांसाठी स्पेशली त्यांच्यासाठी सांगतोय. ती वाक्य 5 ते 7 वेळा तुम्ही स्कूलमध्ये त्यांच्याकडून बोलून घेतली पाहिजे. मुलं जर तशी कोणती वाक्य बोलायची तुम्ही ठरवा. घरात कोणती वाक्य बोलली जाते त्यांना मी सांगा, मम्मीला तू असं म्हणा, पप्पांना असं म्हण, भावाला असं म्हण, अशी 2-2 वाक्य त्यांना दररोज दिली पाहिजे. ती मुलांनी जर जाऊन घरी बोलली तर आई वडिलांचा जो आनंद आहे त्यांचा ते तुम्ही कशातही मोजू शकत नाही. आणि आपल्या त्याबद्दल आपल्या स्कूलची प्रतिमा पण खूप चांगल्या प्रकारे वाढत. आदर्श शिक्षक बनायचं असेल तुम्हाला, सगळ्यांनी बनायचं आदर्श शिक्षक. आदर्श तर गुड लिस्नर पाहिजेत. ते सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही. गुड लिस्नर जर नसाल तर तुम्ही चांगल्या शिक्षकी पेशात काम करू शकत नाही. पॅशन म्हणून काम केलं पाहिजे. आपण टीचिंग विषय हा पॅशन म्हणून केला पाहिजे. तर अभ्यास केल्यानंतर परफेक्ट होतं. तो डायरेक्ट जाऊन शिकवणं म्हणजे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोच, परंतु त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल. तुम्ही शिकवायला जाण्यापूर्वी त्याचा पूर्ण त्या चॅप्टरचा लेसनचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही गेलं पाहिजे. अभ्यास करून चॅप्टर पुरता न करता त्या विषय ह्याच्या पुरता न करता अवांतर वाचन करून तुम्ही ते विषय एक्स्ट्रा नॉलेज दिलं पाहिजे ते शिकवत असताना. वेगवेगळी उदाहरणं दिली पाहिजेत त्या विषयाला अनुसरून तुम्ही शिकवत असताना. म्हणजे अवांतर वाचन झाल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही, तो विषय व्यवस्थित शिकू शकत नाही. जास्त करून सायन्स वाल्यांना थोडं जास्त करावं लागेल. पूर्ण एनर्जीने मुलांना शिकवा, एकाग्र होऊन शिकवा. म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये गेला, क्लासरूम मध्ये जाणार तेव्हा दुसरे विचार तुमच्या डोक्यात काय नाही पाहिजे. घरातले, बाहेरचे, डोक्यातले, आईचे, वडिलांचे, इकडचे तिकडचे. इथं ज्याला येतात विसरून जातच ऑटोमॅटिक. इथं आल्यानंतर प्रसन्न होते सगळी, मला माहित आहे. तरी अजून थोडं एकाग्र होऊन क्लासरूम मध्ये अजून जास्त प्रसन्न व्हावं, जाऊन एकाग्र होऊन मुलांना शिकवावं.
दररोज तुम्ही 1 ते 2 तास तुमच्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. 2 तास राहिले, अर्धा तास तरी केला पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला 2 तास नाही मिळणार, जबाबदारी खूप मोठी आहे तुमच्यावर, परंतु अर्धा तास तरी तुमच्या विषयाचा तुम्ही पर डे एक्स्ट्रा अभ्यास करावा. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही मोठमोठी ध्येय ठेवा. तुम्हाला जीवनात जगण्यात खूप मजा येईल. तुम्ही ध्येय ठेवून बघा. मी ध्येय ठेवून जगत आल्यामुळे माझं उदाहरण सांगतो. तुम्हाला जगण्यात मजा येईल का म्हणतोय तुम्ही आता वेगळं ध्येय काही ठेवू शकत नाही. मी तुम्हाला शिक्षणाबाबतीत सांगतो, तुम्ही ध्येय ठेवून जगा, ध्येय ठरवा तुम्ही. मी वेगवेगळी ध्येय ठेवून आजपर्यंत जगत आलोय. मला 1 मिनिट वेळ मिळत नाही. मला खूप जगण्यात मजा येते. 1 मिनिट दररोजचा दिवस संपलेला कळत नाही. काय येते तर मी ध्येय ठेवले जगण्यात, त्यामुळे जगण्यात मजा येते मला. तसं तुम्ही पण मोठमोठी ध्येय ठेवा, तुम्हाला नक्की जगण्यात मजा येईल. अवांतर वाचनचं बोललंय, एक्स्ट्रा नॉलेज घ्या. मी सांगतोय म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज काय घेतलं हे मी विचारणार आहे नंतर तुम्हाला. आता नुसतं सांगतोय एक्स्ट्रा नॉलेज घ्या, ऐकायचं सोडून द्यायचं नाही चालणार. मी कधी विचारेन ते नंतर वेळ येईल त्याला मी सांगेन तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी आपण 1-1.5 वर्षापूर्वी चालू करायच्या होत्या, परंतु कोरोनामुळे याच्यामुळे आपण सगळे डिस्टर्ब झालो. ध्येय ठेवली तुम्ही, त्यामुळे जगण्यात मजा येते. पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने काम करा. पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शिक्षक आहात, इथं दुसऱ्या शिक्षकांचे द्वेष करणे किंवा प्रिन्सिपल, मॅनेजमेंट किंवा इतर या गोष्टीवर तुम्ही चर्चा कमी कराव्यात, त्या सोडून द्याव्यात. तुमचं ते कधी सोडून देणार? तुमच्यात पोलाईट नाही, म्हणजे तुमच्या सभ्यता वाढली पाहिजे. सभ्यता एवढी वाढवा तुमच्या की तुम्हाला एकाही टीचरच्या दुसऱ्यास द्वेष वाटला नाही पाहिजे. द्वेष वाटून घेणं दुसऱ्याचा हे शिक्षकी पेशाला शोभत नाही. द्वेष वाटून घ्यायचं कारण काय एकमेकांचं? कारण ते तुम्ही सभ्यता वाढवा तुमची. ह्या जगात हिथंच सर्व सोडून जायचं आपल्याला, कुणालाही काही घेऊन जायचं नाही. द्वेष मत्सर करून किंवा कुणाची ईर्ष्या करून कमवून काही सगळं इथं ठेवायचं. त्यामुळे तुमच्यात आपल्या सभ्यता वाढवली पाहिजे. शिक्षकांनी दयाळू शिक्षक पाहिजेत. मला माफ करण्याची वृत्ती असणारे शिक्षक पाहिजे. मुलांचा कधी इन्सल्ट करू नका. निगेट हृदयात जाऊन बसतात. मी मगाशी माठ्याचं जसं उदाहरण सांगितलं तुम्हाला, आयुष्यभर म्हणजे माझ्या खूप उदाहरण आहेत, मी ती नावं घेऊ शकत नाही. अशी नावाने शिक्षकांनी हाका मारले आणि त्या 1-2 मुलांची तर आयुष्याची बरबाद झाली त्या नावामुळे. त्यामुळे मुलांना वेगळ्या नावानं किंवा चुकीच्या तिच्या पूर्ण नावानेच हाक मारा. त्यांना रागवा आम्ही म्हणत नाही. आपण कधी मुलंही आपण जसं दयाळू व्हायचा प्रयत्न करतो हे करतो, तशी मुलं सगळी सारखी नसतात. काही विचित्र मुलं असतात. त्यांना तुम्ही रागवलं पाहिजे का शिक्षा दिली पाहिजे, बरोबर आहे, परंतु मजाक नाही उडवली पाहिजे त्यांची. मजाक करून त्यांची म्हणजे मजाक करून आपण 2 मिनिटात शिक्षा देतो तशी नाही केली पाहिजे. त्याच्यासाठी वेगळे शिक्षकीचे नियम तुम्ही तयार करून त्यांना कशी शिक्षा द्यायची तुम्ही शोधून काढा. तुम्हाला मी हॅबिट्स बद्दल मागं बोललो होतो, त्यातलाच एक भाग सांगतोय. नेहमी मेंटली आणि फिजिकली फिट राहा. तुम्ही जर चांगल्या हॅबिट्स लावून घेतले असतील, व्यायाम करायचा, योगा करायचं, काय करायचं, ह्या जर सवयी लावल्या असतील तर तुम्ही मेंटली आणि फिजिकली नक्की फिट राहा. तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजेच पाहिजे. फिजिकली फिट आहे का नाही ते समोर दिसते, मेंटली फिट आहे ते आपल्याला समजेल हळूहळू आपल्या अभ्यासातून. क्लासमध्ये येताना तर फिजिकली सुद्धा फिट आणि मेंटली फिट राहायचं असेल तर सकाळचं जेवण तुमचं ऑइली नाही पाहिजे, मसालेदार नाही पाहिजे, ज्यादा नाही पाहिजे. जेवणावर सुद्धा व्यवस्थित जेवण करूनच स्कूलमध्ये आलं पाहिजे किंवा
मसालेदार, ऑइली, मांसाहार असं काही करून आलाय तुम्ही व्यवस्थित शिकवू शकत नाही मुलांना. मुलांनी एखादं काम केले, एखादी गोष्ट केली, चांगले मार्क मिळवले, काय एक्स्ट्रा वेगळं काय केलं तर त्यांचं कौतुक 100% करा. कौतुक करायला विसरू नका. कौतुक करायला आपले पैसे जात नाहीत किंवा आपले काही कमी होत नाही. तर मुलांचं कौतुक करायला, त्यांना गिफ्ट द्यायला सवय लावून घ्या. आणि वाईट कामासाठी रागवा सुद्धा. एखादं चुकीचं वाईट काम केलं रागवा, परंतु फिजिकली नाही रागवायचं. काय तुमचं असं ती वेगळ्या भाषेत रागवा. आपल्या प्रोफेशन मध्ये आपण खुश राहायला शिकलं पाहिजे, आनंदी राहायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही खुश नसाल आपल्या प्रोफेशन मध्ये तर मुलांचं खूप नुकसान आहे. आपण एक महासत्ता घडवणाऱ्या, महासत्ता बनत चाललेल्या देशाचे मुलांना आपण ज्ञान देतोय, ह्याचा आपल्याला अभिमान बाळगा. मुलांना शिक्षणाबरोबर शिक्षकांची ही पण कर्तव्य मुलांना सवय लावायच्या. मी तुम्हाला सांगितले चांगल्या सवयी लावायसाठी तुम्ही चांगल्या सवयी लावल्या तर मुलं नक्की लागतील. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज कसं व्हायचं नाही हे तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. हार कशी स्वीकारायची हे ग्राउंडवरती शिकवलं पाहिजे त्यांना. ज्या वेळेला स्कूलमध्ये शिकवा, हार कशी पचवायची हे त्यांना तुम्ही बोलून ग्राउंडवरती शिकवलं पाहिजे. आणि विजयाचा आनंद संयमाने कसा घ्यायचा हे सुद्धा तुम्ही तिथे शिकवा, स्कूल वर्गात शिकवा किंवा ग्राउंडवर तुम्हाला ते करेक्ट शिकवता येईल. जो जिंकेल आणि जो हारेल त्यांना 4 शब्द चांगले सांगून हार पचवण्याची आणि आनंद संयमाने स्वीकारायचा सवय लावली पाहिजे त्यांना तुम्ही. हल्ली खूप नवीन नवीन टेक्निक आले जगामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निक आले. बिझनेसमध्ये टेक्निक आले, स्कूलमध्ये टेक्निक आले, शिकवणीमध्ये टेक्निक आले. आता पूर्वीसारखी बे केले, बे दोन्ही 4 पाढे म्हणायचं नसतं टेक्निक, त्याच्यात खूप आता बदल झाले. तर तुम्ही टीचिंगची वेगवेगळी टेक्निक समजून घेतली पाहिजे नवीन नवीन आणि तो शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही बिझनेसमध्ये आमच्या एवढे टेक्निक आले, मार्केटिंग मध्ये एवढे टेक्निक आले, तुम्ही आपण विचार करू शकत नाही. आपला विचार जिथे संपतो त्यावेळेला शिक्षकांनी असेंब्ली कंपल्सरी अटेंड केली पाहिजे. तर सकाळी जो फ्रेशपणा राहतो मुलांच्यात, तो फ्रेशपणा दिवसभर मुलांच्यात राहतो. तो सकाळचं ते वातावरण आपल्या असेंब्लीचं कसं आहे त्याच्यावर आपला दिवस ठरतो. असेंब्ली पुढे चालू आहे आणि शिक्षकांनी मागे उभा राहून गप्पा मारायच्या, एकदम चुकीचं आहे. तुम्हाला वारंवार सांगितले आपण अभ्यास करून शिकवा. लेसन प्लॅन बनवले पाहिजे. ते तुम्हाला बीएड ला शिकवलेले जाईल कसे लेसन प्लॅन बनवायचे, काय बनवायचे, टीचिंग ऍड कशी वापरायचे, ते सगळं वापरून तुम्ही टेक्निकली मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांना शिकवताना कॉम्बिनेशन शिकवलं पाहिजे. कधी कधी लेक्चर प्लस डिस्कशन, म्हणजे लेक्चर करत असताना चर्चा सुद्धा केली पाहिजे त्यांच्याशी, मध्येच प्रश्न विचारून रोल प्ले करून डिस्कशन केलं पाहिजे. प्ले वे मेथड वापरली पाहिजे प्लस डिस्कशन केलं पाहिजे. जो मुलगा ज्या गोष्टीत एक्सपर्ट असेल त्या गोष्टीतून तो शिकेल, आत्मसात करेल आणि त्याला तो तुम्ही गोष्ट शिकवलेली समजेल. क्लास स्वच्छ राहिला पाहिजे, ही शिक्षकांची जबाबदारी आहे. म्हणजे शिक्षकांनी झाडायचं नाही, लोटायचं नाही, काय नाही, शिक्षकांची जबाबदारी आहे. म्हणजे काय करायचं त्यासाठी तुम्ही प्लॅन केले पाहिजे. क्लास स्वच्छतेचा मॉनिटर बनवला पाहिजे. क्लास कचरा कोणी टाकला असेल तर तो विचारला पाहिजे. क्लासमध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीची वेगवेगळी मॉनिटर नाही, म्हणून क्लास स्वच्छ कसा राहील याची काळजी शिक्षकांनी घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही वेगळा चार्ट बनवायचा आहे आणि क्लास स्वच्छ कसा राहील याची तुम्ही त्या चार्ट प्रमाणे फॉलो करायचं.
वेगवेगळ्या गोष्टीसाठी ह्यासाठी वेगवेगळे मॉनिटर नेमायचे. म्हणजे एका वर्गात 8-10 मॉनिटर पाहिजे आणि महिन्याला मॉनिटर 2 महिन्याला बदलले पाहिजे. एकच मॉनिटर आपल्या जवळचा मुलगा वर्षभर असं नाही चालणार. म्हणजे स्वच्छतेचं मॉनिटर पाहिजे, ग्राउंडवरचं असेल, खेळाचं असेल, तुमच्या अटेंडन्सचं असेल, होमवर्क चेकिंगचं असेल, असे तुम्ही अजून खूप विचार करून वेगवेगळे मॉनिटर बनवू शकता. मी सांगू शकत नाही तुम्हाला, परंतु असे मॉनिटर नेमून तुम्ही त्यांच्याकडून जबाबदाऱ्या पार पाडून घेतल्या पाहिजे. शिकवत असताना वर्गात सुद्धा वातावरण निर्मिती लागते. वातावरण निर्मिती जर वर्गात नसेल तर तुम्ही शिकवू शकत नाही. म्हणजे अंधार आहे पण व्यवस्थित शिकवू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कूलमध्ये आपले आहे वातावरण निर्मिती खूप चांगली आहे. पोस्टर्स आहेत, सुविचारलेले पाहिजे. मुलांना आनंदी वाटण्यासाठी क्लासमध्ये कसा बनला पाहिजे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे. ते तुम्हीच अभ्यास करून त्याप्रमाणे तुम्ही क्लास आनंदी राहण्यासाठी कसे त्याचप्रमाणे पोस्टर्स लावा. काय ते भिंती सगळ्या रंगीबेरंगी करून करा. आणि ते भिंतीचं दररोज वाचण्यानं मुलांच्या त्या गोष्टी आयुष्यभर राहतात. एक वेळ चिटकवलेली गोष्ट वर्षभर नको. एखादा सुविचार वर्षभर एकच नको, बदलत राहा. 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यानी त्याचे तुम्ही मॉनिटर बनवा. हे सुविचारचं मॉनिटर. तू बाबा 15 दिवसांनी सुविचार त्याला शोधायला सांगा, त्यालाच लिहायला हवा. ते एकच गोष्ट नाही, अशा खूप गोष्टी आहेत. अशा खूप गोष्टी करा. तुम्ही फक्त मॅनेजमेंट करायचे. तुम्ही लिहायचं नाही सुविचार, तुम्ही फक्त मॉनिटर नेमायचं. त्याने फॉलो केलं नाही बघा, त्यांनी केलं नाही फक्त बघायचं, चेक करायचं आणि त्याचा चार्ट बनवला पाहिजे. पण 1 तारखेला सुविचार चेंज करायचा, 15 तारखेला चेंज करायचं, 15 तारखेला चेंज केला पाहिजे. आपण फक्त चार्ट तयार करून चार्ट करायचा, बस एवढंच करायचं. आपला क्लास चालू आहे. कुणाचा निरोप आला, आपला 2ला चालू आहे, 2:30ला संपणार आहे. 2:15ला निरोप आला तर क्लास सोडून चुकून सुद्धा बाहेर जाऊ नका. मॅनेजमेंटचा जरी निरोप आला तरी तुम्ही क्लास संपल्यानंतरच आल्यानंतर आम्हाला आनंद वाटेल की खूप शिक्षिका चांगली. तुम्ही सांगू शकताय आम्हाला 2:30ला संपल्यानंतर आम्ही आलो. आपण शिकवत असताना गाईडचा वापर करत नाही आणि करूही नाही. तुम्हाला याच्यापूर्वी पण मी बोलले, अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष माहित आहे, अब्राहम लिंकन. तुम्ही त्यांचं पत्र वाचलं? आपल्या इथं लावलं ना बाहेर? लावा सर बाहेर, इंग्लिशमध्ये लावा, मराठीत लावा. अब्राहम लिंकनचं पत्र मुख्याध्यापकांना लिहिलेलं. प्रत्येकाने 10 वेळा तो वाचलं पाहिजे महिन्यात. त्यांनी जे शिक्षकांना सूचना केलेत, माझा मुलगा कसा घडवा, आणि तशा पद्धतीने आपण सर्व मुलं घडवली पाहिजे. त्यांचे 10-12 वाक्य आहेत, पण ती एवढी जबरदस्त आणि पॉझिटिव्ह वाक्य आहेत. त्याप्रमाणे 10 वेळा वाचा. युट्यूबला मिळेल. तुम्हाला पत्र माहीत नसेल तर ते पत्र वाचून अब्राहम लिंकनची जी अपेक्षा होती त्याचा मुलगा कसा घडावा, तशी माझी अपेक्षा आहे माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी घडावा अब्राहम लिंकनच्या मतानुसार. कंटाळा नाही ना? 10-15 मिनिटे गेले. 4-5 पार्ट आहेत, 2च पार्ट आणले. वर्गात पहिल्या दिवशी जातो, आपल्याला डिसिप्लिन करायचं ना. त्यावेळेला मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे काय सांगितलं पाहिजे? तोंडी उत्तर मध्येच कोणी द्यायचं नाही, हात वरती करायचा. ह्या ज्या डिसिप्लिन आहेत आपल्या शिकवण्याच्या. परमिशन शिवाय क्लासच्या बाहेर जायचं नाही. काय दररोज होमवर्क दिलेला त्याच दिवशी पूर्ण करायचा. असे वेगवेगळे नियम तुम्ही केले तर तुम्ही क्लास कंट्रोल करू शकता.
जर क्लास कंट्रोल नसेल तुमचा तर तुम्ही कितीही चांगलं शिकवलं तर निम्म्या मुलांच्या लक्षात येत नाही. चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे, क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे, काहीतरी नवीन नवीन विचार केला पाहिजे, तुम्ही क्रिएटिव्ह काम केलं पाहिजे. तर क्रिएटिव्ह कसं वागायचं, आपल्या सगळ्या शिक्षकांची एक टूर काढ असेल वाबळेवाडी, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात वाबळेवाडीला जिल्हा परिषदेची शाळा आहे. मी जाऊन पाहून आले. शिक्षकांनी क्रिएटिव्ह कसं वागायचं, मुलांना कसं शिकवायचं, मुलं कशी घडली पाहिजे. आपल्या सगळ्या शिक्षकांची तिथले तुम्हाला फोन नंबर देतो मी, तिथल्या प्रिन्सिपलचा नंबर आहे, तिथं जो मॅनेजमेंट करणारा तो नंबर आहे. वाबळेवाडीची शाळा तुम्ही ऐकलं, जबरदस्त, एकदम सुंदरची बांधायला लागले. फंड्स वगैरे कमी होईल लवकरच, पूर्ण फंड्स आले. कधी कधी मुलं खूप चुका करतात, खूप भांडण करतात, वेगवेगळ्या टीचरांना खूप राग येतो त्यावेळेला. तर तुम्हाला मी सांगितले पोलाइट नाही, सभ्यता पाहिजे, सभ्यता पाहिजे तुमच्याकडे. राग येऊन चालणार नाही. आपण आदर्श शिक्षक बनायचं आहे सर्वांनी, आयडियल टीचर. त्यामुळे आपल्याला राग येऊन चालणार नाही. तुम्ही सभ्य वागून त्यांना काउन्सिल करायला शिका. ज्या वेळेला ते दंगा करतील त्याला एवढी ताकद आणि पॉवर तुमच्यात आली पाहिजे काउन्सिल करायची त्यांना, की तुम्ही जर त्यांना त्याप्रमाणे जर सारखं सारखं सांगितलं तर तुम्ही त्यांच्याबद्दल आदरयुक्त तुमच्यात निर्माण होईल भीती, त्यांच्यात आदरयुक्त भीती निर्माण झाली पाहिजे मुलांच्या. आपण अशी दंगा करत असताना मुलांना कधी काठीने मारलं किंवा वर्गाच्या बाहेर काढतो, अंगठे धरायला होतो, तेव्हा मला मुलांच्या मनामध्ये एवढं हे चालू होतं. तर तुम्ही असं जर गोष्टी केल्या, मुलांना वर्गातून बाहेर काढलं, त्याला इन्सल्ट केला, त्याला अंगठे धरून उभा राहायला लागले, ही काही शिक्षेची पद्धत नाही. तर तुम्ही कितीही सुंदर शिकवलं तरी तो तिथून पुढे तुमचं कधीच ऐकणार नाही. तो तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला बाहेर नाही काढला, आज बसलाय, परंतु तुम्ही शिकवलेल्या गोष्टी त्याचं लक्ष नसणार. असं ज्या तुम्ही कराल त्यामुळे त्याचं खूप नुकसान होणार. मुलं कधी कधी अवघड प्रश्न विचारतात, आपल्याला येत नसतं, आपल्याला माहित नसतं, त्याला आपला इगो हार्ट होऊन देऊ नका. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर, कधी कधी येत नसेल तर मुलांना खूप छान आहे का बस असं करून त्यांचा इन्सल्ट करतो. म्हणजे हा एक वाक्य झालं, आपण काही बोलू त्यावर आपल्याला जसं वाटलं तसं नाही झालं पाहिजे. मुलांचा इन्सल्ट नाही झाला पाहिजे. तुम्हाला ज्ञान वाढवून त्याला दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल माहिती द्या. त्यावेळेला तुम्ही त्याचं काउन्सिलिंग व्यवस्थित करा, त्याला व्यवस्थित माहिती द्या, जेवढी माहिती आहे तेवढी. नसेल तर उद्या शोधून तुला सांगते म्हणून उद्या अजून थोडी माहिती द्या त्याला. परंतु त्याला काही काही मुलं मस्तीखोर असतात, खूप शिकत नसते तर शिकून देत नसतात, अशी मुलं तुम्हाला माहित आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, त्या मुलांना पहिल्या बेंचवर बसवायचं. पाठीमाग मस्ती करते ना त्याला पुढे बसवायचं. सगळ्यात बेस्ट दररोज आपण आले पाहिजे तर त्याला पुढे बसवायचं. दुसरं काय करायचं, म्हणजे ही एक टॅक्स सांगितली तुम्हाला. अशा तुमच्याकडे वेगवेगळ्या 100, 200, 500 टॅक्स पाहिजे शिकवण्याचे. मी एक किरकोळ टॅक्स सांगितलं तुम्हाला. शिक्षकांच्या वागण्यात भारदस्तपणा, म्हणजे स्कूलमध्ये पण आणि बाहेर गेल्या सुद्धा भारदस्तपणाबरोबर हॅबिट्स तुम्हाला सांगितले होते. 5 गोष्टी ह्याच्यासाठी सांगितल्या होत्या की आपल्या सगळ्या एकमेकाला रिलेटेड गोष्टी आहेत बिझनेस शिक्षण क्षेत्रात. हॅबिट बद्दल तुम्हाला मी खूप सांगितलं होतं. तर का सांगितलं होतं, तर शाळेत येण्याची वेळ पाहिली पाहिजे, ड्रेस कोड व्यवस्थित पाहिजे तुमचा, भाषा खूप सभ्य पाहिजे,
स्टाफ बरोबर सभ्यतेचं तुमचं वागणं पाहिजे. तर ह्या हॅबिटचा विषय आहे. तुम्ही त्या हॅबिट लावून घेतल्या पाहिजे. नसल्या तर तुम्ही त्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. तुम्हाला शिक्षकाची पर्सनॅलिटी ही त्यांच्या नॉलेजवर समजते, दिसण्यावरून किंवा ह्याच्यावरून समजत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ध्येय ठेवली पाहिजे. सायन्सचा विषय शिकवताना विद्यार्थी हा डॉक्टर होणार समजणार नाही, तर त्याला समजत नसेल तर ते तुम्ही पालकांच्या कानावर घालायची ही शिक्षकांची जबाबदारी आहे. पीटीचा पिरियड असतो. पीटीच्या पिरियडचं तुम्हाला मी सांगितलंय आपण हे करणारच आहोत, म्हणजे ग्रुप त्याचं कमिटी करून त्या कमिटीला हे पण माहीत पाहिजे की पीटीच्या पिरियडच्या नुसता खेळ न घेता त्यांना आरोग्याविषयी सुद्धा तिथं नॉलेज दिलं पाहिजे. ते तुमच्या चार्टमध्ये पाहिजे तयार. तुम्ही पीटीचा पिरियड कसा घ्यायचा, खेळ कधी घ्यायचा, आरोग्याविषयी ज्ञान काय द्यायचं, योगाचं ज्ञान द्यायचं का, ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे मी एक थोडे थोडे पॉईंट सांगते. जर त्याच्या 500 पॉईंटचं तुम्ही काम केलं पाहिजे. असं चार्ट तयार केले पाहिजे आपण मोठमोठे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे चार्ट तयार होऊन आपलं काम झालं पाहिजे. मुलांना तुम्ही शिकवत असताना म्हणजे अशी खूप नियमावली बनवली पाहिजे आपण. म्हणजे थोडक्यात जूनमध्ये मुलांनी 5 झाडं लावली पाहिजे. तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे 5 झाडं लावा. तुम्ही सांगितलं तर 100% आहेत. आई वडिलांनी किती पण दंगा करू दे, एक जास्वंदीचं झाड लावणार नाही. ज्याचं एरिया विचारा कशी काही एक जास्वंदीचं झाड लावायचं सांगा. काही म्हणजे फळझाडच लावायची काय नाही, फुलाची झाडं जोपायचं सांगा. तुम्ही त्यांना त्याप्रमाणे सवय लावा. तुम्हाला मी मागे सांगितलं क्लासची स्वच्छता ठेवायची शिक्षकाची जबाबदारी आहे. म्हणजे त्यात ह्या सुद्धा गोष्टी येतात. शिक्षकांना नॉलेज पाहिजे आपल्या वर्गात किती इक्विपमेंट्स आहेत, टूल्स किती आहेत, फॅन्स किती आहेत, लाईट किती आहेत, बटन किती आहेत, प्रोजेक्टर, ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षकांना नॉलेज पाहिजे. त्यातलं काय खराब झालंय, काय बिघडलंय, पिण्याचं पाणी आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीची लेखी किंवा तोडी तुम्ही काही गोष्टी झाल्या असतील ते काही प्रिन्सिपल येऊन बटन दाबत नसतात. कधी जे क्लार्क लोक जे करून घेणार असतात त्यांना पण काय माहित नसते. तर ही शिक्षकांची जबाबदारी. बटन खराब झाले, फॅन खराब झालाय, काय झालंय, खिडकी मोडल्या, पाणी आत येते, हिटून लिकीज आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही नॉलेज घेऊन वरतीपर्यंत कळलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून दररोज अशी अपेक्षा करा की प्रत्येक विद्यार्थी क्लासमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देईल. म्हणजे काय समजलं का? कॉन्ट्रीब्युशन देईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला असे समजेल, त्याचे ग्रुप करा मुलांचे आणि टार्गेट देऊन शिकवायचा प्रयत्न करा. म्हणजे ग्रुप करून त्यांना असं शिकवा, त्या ग्रुपने त्या ग्रुपला मग सांगितले त्याप्रमाणे शिकवा. आपल्या ज्या टीचर आहेत ते पंक्च्युअल आहेत, सिन्सिअरनेस आणि सेल्फ कॉन्फिडन्स असलेला पाहिजे. तिन्ही गुण ज्या वेळेला तुमच्याकडे येतील, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरनेस आणि सेल्फ कॉन्फिडन्स, ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे आल्याशिवाय तुम्ही चांगले शिक्षक व्हायचा प्रयत्न होऊ शकत नाही. शिक्षकाला मगाशी सांगितले क्लासमधील सर्व मुलांची नाव माहीत पाहिजे. त्याला त्याचं नाव माहीत नाही, याचं नाव नसेल माहीत तर कॅटलॉग घ्या आणि अभ्यास करा. त्यासाठी अर्धा तास काढा. परंतु मुलांची नाव सर्व शिक्षकांना माहीत पाहिजे. एखादी दिवस तुम्हाला सर विचारतील मुलांची नावं सांगा तर सांगता आली पाहिजे क्लास टीचर. मुलांना आपण
स्मार्ट इंटेलिजंट बनवण्यासाठी जागतिक लेवलचा नॉलेज दिले पाहिजे. आता येरळा नदी कुठून येते, शिवाजी महाराजांची घोडदौड कुठून कुठे होती, किंवा काही कुठल्या गोष्टी कुठून, याचा अभ्यास आता स्पर्श ज्ञान म्हणजे पुढच्या 5 ते 10 वर्षात स्पर्श ज्ञानाचे आपण कसलं नॉलेज मिळवलं पाहिजे. मुलांना अपग्रेड ज्ञान देऊ शकतो, म्हणजे तेच मी सांगतो ना, ते अपग्रेड ज्ञान द्या. प्रत्येकाचे मी जसं तुम्हाला आता थोडंफार मोटिवेट करण्यासाठी आलो, थोडं तर तुमचे 15 दिवस तरी फरक पडेल असं मला वाटतं. आजच्या बोलण्याने कायमचं पडला तर खूपच चांगलं. तर तुम्ही असं मुलांना सुद्धा केलं पाहिजे. थोडे 4 शब्द चांगले सांगितले पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, असं थोडं मोटिवेट केलं पाहिजे. तुम्ही नेहमी का केलं पाहिजे आपल्याला सगळं माहित असतं, पण ते प्रॅक्टिकली होत नाही. त्याला सारखं सांगावं लागतं, त्याला ते प्रॅक्टिकली वापर होतो. तुम्हाला मग यापासून सांगतो, फुल कमांड पाहिजे आपल्या विषयात. फुल म्हणजे पेजच्या पहिल्यापासून पानापासून शेवटच्या पानापर्यंत फुल कमांड पाहिजे आपल्या त्या बुकवरती. एवढा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे उगीच यायचं म्हणजे, आता मी काही जास्त बोलणं योग्य नाही, परंतु कमांड पाहिजे आपल्याला. थोडक्यात घेतो ना, शिक्षकांचे आणि पालकांचे कम्युनिकेशन चांगले पाहिजे. वर्ष चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत मुलांच्या मुवमेंट, ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स टाइम टू टाइम पालकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही क्लासरूमचं मॅनेजमेंट स्किल पाहिजे तुम्हाला. मी मगाशी बोललो, मॅनेजमेंट करायचं असतं. मॅनेजमेंट करायचं होत्या, मुलांची सिटिंग व्यवस्था कशी करायची हे सुद्धा तुमच्या मॅनेजमेंट मधला भाग आहे. ते तुम्ही सांगून त्या पद्धतीने झालं पाहिजे. मुलांच्या अटेंडन्स पासून त्यांचा होमवर्क, क्लास टेस्ट, त्यांचा प्रोग्राम रिपोर्ट, डे टू डे प्रोग्राम लिहून ठेवला पाहिजे. कधी कधी पेरेंट मीटिंग होईल तेव्हा मुलांचा पूर्ण डेटा तुमच्याकडे पाहिजे. पेरेंट मीटिंगला मी पेरेंट टीचर मीटिंग असते ना, त्याच्यावरती पण खूप अभ्यास केला. त्याचं सुद्धा एवढेच माझे पेज माझ्याकडे आहेत. आता पेरेंट टीचर मीटिंग कशी असावी, पेरेंट टीचर मीटिंगचं सर एक आपल्याला एक कमिटी बनवली पाहिजे, आणि त्या कमिटीनं नियम आणि मुद्दे सुचवले पाहिजेत, आणि त्याप्रमाणे पेरेंट टीचर मीटिंग आपली झाली पाहिजे. तुम्ही सुद्धा अभ्यास करा. मी काही वेगळी पुस्तकं वगैरे वाचत ना अभ्यास करतो. कुठे कुठे मिळत तिथं अभ्यास करून, काही गुगलला मिळते माहिती, काही युट्यूबला मिळते, काही बुक्स घेतो. मी गुगलवरून खूप पुस्तक मागवतो. परवा एक मी पुस्तक रिच डॅड पुअर डॅडचे पुस्तक मागवतो. तुम्हाला मी बोललो तर ते एवढं सुंदर पुस्तक आहे, ते बिझनेसवाल्यांसाठी चांगलं आहे. परंतु तुम्ही ते वाचून मुलांना बिझनेस शिक्षणाची पद्धती कशी असावी, आपली जी आहे ABCD शिकवायची, इतिहास सांगायचा, त्यांचं मग की पैसे कसे कमवायचे याचं पण शिक्षण दिलं पाहिजे मुलांना. आपली पद्धती इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, पाहिजे थोडाफार माहिती, परंतु आता त्याचा अभ्यास कमी होऊन पैसे कसे कमवायचे, कसं ज्ञान द्यायचं याचं सुद्धा मुलांना 10वी पर्यंत ज्ञान दिलं पाहिजे. कौशल्य, पंतप्रधान कौशल्य विकास योजना आहे काय, पंतप्रधान कौशल्य विकास, ते तुम्ही अभ्यास करा. ते मुलांना जर त्याचा अभ्यासक्रम घेतला आपण 8वीच्या पुढे, तर आपल्यालाही मुलांना कौशल्य निर्माण होईल आपल्या मुलांचं. त्याचं एक सेपरेट मंत्रालय आहे, कौशल्य विकास. अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे सांगितले, घाबरायचं काही कारण नाही. एवढे नियम काय
हिटलरच्या कडक एवढे नियम नसल्याची काळजी करून लेक्चर द्यावं आणि नॉलेज मिळवा. तर इथून पुढे आपली असेंब्ली कशी असावी, पेरेंट टीचर मीटिंग कशी असावी, आपले पालक आहेत ते आदर्श पालक, जसे मी म्हणतो आदर्श शिक्षक व्हावे तसे पालक सुद्धा कसे आदर्श असावे याच्याबद्दल सुद्धा मी सांगेन किंवा तुम्ही माहिती काढा. आणि आपण पालकांसाठी एक ट्रेनिंग घ्यायचं आहे त्या संदर्भात, आदर्श पालक कसे असावे अशा पद्धतीनं आपण करूया. तुम्ही अभ्यास पूर्ण आणि पूर्ण नॉलेज घेऊन आपली पिढी घडवा एवढीच माझी तळमळ आहे. सगळेच रेडी? येस सर. ओके, आभारी आहे तुमचा सर्वांचा इथे उपस्थित राहून तुम्ही छानपैकी ऐकलं. आता हे प्रॅक्टिकली वापरत आणावं एवढीच माझी सदिच्छा.